मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला ब्लॉग काहीतरी वेगळा आहे. आता ट्रॅव्हल ब्लॉग आहे, तर नक्की बघा, तुम्हाला आवडेल तो. आज ॲक्च्युली पिझेरियाला आम्ही नाही आहेत. मी आणि माझा मित्र गणेश आज आम्ही जाणार आहे बाहेर महाडला जाणार आहे, माणगावला जाणार आहे. तर आमचं काम आहे. तर आजचा हा ब्लॉग ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग राहणार आहे. तर नक्की बघा, तुम्हाला आवडेल. मित्रांनो, आता आम्ही थांबलेलो आहे पेट्रोल भरण्यासाठी. तर इकडे आम्ही त्या अधिकारी पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरलेलं आहे. आता थोडा वेळात हायवेला लागू आम्ही. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचणं होतं आणि प्रवास कसा होतो तो तुम्हाला वेळच्या वेळी आम्ही अपडेट देत राहू की आमचा प्रवास कसा चालला आहे आणि किती कुठे चाललो आहे, कुठे पोहोचतो आहे वगैरे वगैरे. बाय बाय. मित्रांनो बघा, सध्या आम्ही हायवेला आहे. मस्तपैकी हायवेची मजा घेत प्रवास चालू आहे. अजून घोडबंदर आलेलं नाही आहे. आता एक अर्धा तासामध्ये किंवा घोडबंदर येईल असं वाटतंय. त्यानंतर बघूया घोडबंदरच्या पुढच्या रोडला काय काम चालू आहे का, किती वेळ लागते समजेल. मित्रांनो, ह्या बिल्डिंगमध्ये आपण फ्लॅट बुक केलेला आहे. अजून काय रूम भेटायचा पत्ता नाही. काम चालू आहे. खाली काय आहे ते पार्किंग आहे 4 माळ्यापर्यंत आणि वरती 15 माळ्यावरती बुक केलेलं आहे. बघूया आता कधीपर्यंत बिल्डिंग पूर्ण होते. ती ठाण्यामध्ये आहे घोडबंदरला. समजेल आता कधीपर्यंत हा रेडी होतं आहे बांधकाम आणि कधी पोझिशन मिळते. 2028 सांगितलेलं आहे. ठीक आहे, अजून वेळ आहे. काम तर चालू आहे जोरदार. बघूया आता कधी रेडी होतं आहे ते बघा मित्रांनो, अशी फ्रंट व्ह्यू त्याचा असा आहे. हे रोनक डेव्हलपर्सचं बिल्डिंग आहे ही. ह्या बिल्डिंगमध्ये कुठेतरी मला वाटतं ते वनिता खरात म्हणून जी ॲक्ट्रेस आहे ना, चला हवी त्यामधली सेलिब्रिटी, तिने कुठेतरी बुक केलं आहे ह्या रूम. इथे कुठेतरी इकडे समोरच आपली बिल्डिंग आहे. काम चालू आहे. लवकर भेटायची शक्यता आहे 28पर्यंत. बघूया आता कधीपर्यंत होते पूर्ण आणि कधी मिळते. आणि आम्हाला तर भयंकर ट्रॅफिक भेटलेली आहे इकडे ठाण्यामध्ये. तर काही खरं बरं नाही पोचायचं. किती सकाळी लवकर निघा, पण ही घोडबंदरची ट्रॅफिक काय आपल्याला लवकर पोचून देत नाही. इथे गणेश पण बसलाय निवांत. आणि रोडची ट्रॅफिक काय कमी व्हायचं नाव घेत नाही. मला वाटतं ते ठाण्याच्या साकेत ब्रिजवरून गेल्यानंतर पुढे ट्रॅफिक कदाचित कमी मिळेल असं वाटायला लागतंय. पण बघूया आता काय होतं ते. निमित्त रडगाण आहे. जोपर्यंत हा विरार बदलापूर आपला रोड होत नाही तोपर्यंत कोकणात जाणाऱ्या लोकांचे हाल असेच राहणार आहेत. तर बघूया आता हे कधीपर्यंत ट्रॅफिक कमी होते आणि कधी आम्ही जेवायला कुठे थांबता येते. थांबल्यावर ते तुम्हाला आम्ही नक्की दाखवू की आज आम्ही जेवणामध्ये काय खाणार आहे वगैरे वगैरे. तर ब्लॉग बघत राहा. हे हॉटेल जयवंतला आम्ही थांबलेलं आहे, जे मुंबई गोवा हायवे रोडला हॉटेल आहे. तिकडे घावणे मागवलेले आम्ही, हे पोळा मागवलेला आणि दुसरं ग्रेव्हीवालं भाजी मागवली. थोडा वेळ ती येईल आणि त्याला खाऊन पटापट आम्हाला पुढच्या प्रवासाला लागायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ थांबून जमणार नाही, कारण की ऑलरेडी फार लेट झालेलं आहे ट्रॅफिकमुळे. मित्रांनो, बसलेला आहे. चष्मा घातलेला नाही मी. झालेला आहे प्रवास आमचा, फार लेट झाला आहे. आज काही काम झालेलं नाही आहे. गणेश पण तिकडं आहे. आता उद्याच बघूया सकाळी काय कशी काम होत आहेत ती. आज यायलाच ट्रॅफिक एवढं होतं की यायलाच फार उशीर झाला आम्हाला. आता जेवण वगैरे मागवलं, थोडा वेळात तुम्हाला जेवण पण दाखवतो काय काय मागवलं आहे ते वगैरे वगैरे. पण ट्रॅव्हलिंगचा आज भरपूर मोठा प्रवास झाला. इथे आम्हाला पोचायला साधारणतः 7-7:30 वाजून गेले. त्यामुळे ठीक आहे, आता काय करणार आपण. ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रॅफिक वगैरे असणारच. तर बघूया पुढे आता जेवणामध्ये काय काय आम्ही मागवतो. आताच आम्ही जस्ट चहा मागवलेली, तुम्हाला दाखवतो मी. तर आता मी TV बघत बसलो आहे निवांत आणि समोर आता चहा मागवलेला जस्ट. तर चहा वगैरे पियालो आहे आणि आता TV बघत बसलेलो आहे. थंडी आहे बऱ्यापैकी इथे आणि चाललं आहे आराम. करतो तुम्हाला थोडा वेळात, तुम्हाला मी दाखवतो काय काय मी मागवले ते. तर जेवण वगैरे आमचं आलेलं आहे. आता जेवण चालू आहे. रिलॅक्स एकदम मूडमध्ये, थंडी आहे बऱ्यापैकी. तर चला आता आम्ही जेवून घेतो. आणि हे बघा, नान मागवलेले आहेत, रोटी मागवलेली आहे, तिथे ग्रेव्ही मागवलेलं आहे, एक ड्राय आयटम मागवलेला आहे, राईस मागवलेला आहे. तर आता मी जेवून घेतो संपूर्ण आणि भेटूया आपण नंतरच्या आपल्या
उद्याच्या ब्लॉगमध्ये बहुतेक आज, कारण की आता काय आम्ही दुसरं काय पोस्ट करणार नाही आहे मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, आजच्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये फक्त प्रवास राहिला. बाकी तुम्हाला इथे जास्त काय दाखवता आलं नाही. काय आम्ही प्रवास केला, ट्रॅफिक कुठे मिळाली, कुठे काय काय खाल्लं, एवढं तुम्हाला दाखवलं. पण जास्त आज काम काही झालेलं नाही आहे आणि तेवढा वेळही मिळाला नाही आहे. उद्या आमची रिटर्न जर्नी चालू होईल दुपारी. तर उद्या प्रवास कसा होतो, काय आम्ही खाणार पिणार, कुठे थांबणार, हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मी नक्की बघायला मिळेल. तर होप तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल. उद्याचा ब्लॉग तो नक्की बघा तुम्ही, तोही तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्यापर्यंत जेवढं काही नवीन टाकता येईल, जेवढं काही आमचा प्रवास, आमचा अनुभव शेअर करता येईल, तेवढं मी शेअर करत नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट.